नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये आपलं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. महापालिकेच्या 75 वर्षांच्या इतिहासात आयुक्त म्हणून सेवानिवृत्त होण्याचा मान विद्यमान आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना मिळाला. महापालिका आयुक्त भोसले यांच्या कार्यालयात नागरिकांना सहज प्रवेश मिळत होता. ते नागरिकांचे प्रश्न समजून घेत होते, त्यामुळेच ते खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे आयुक्त होते, अशा भावना महापालिकेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. पुण्यातील येरवडा कारागृहात कपडे इस्त्री आणि धुलाई केंद्र सुरू करण्यात आले. सदरच्या केंद्रामध्ये साहित्य खरेदी करताना घोटाळा झाला असल्याचा आरोप आता होतोय. या प्रकरणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे. देवा अजब तुझे सरकार असे म्हणत राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय. ज्ञान हीच खरी भारताची संस्कृती आहे, म्हणूनच आक्रमकांनी इथली ज्ञान केंद्रे जमीनदोस्त केली होती. आज आपल्याला पुढच्या पिढीला काही द्यायचं असेल तर केवळ इतिहासाचे गोडवे गाऊन चालणार नाही, तर त्यावर संशोधन करत पुढील पिढ्यांना काही देणे गरजेचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बालगंधर्व रंगमंदिर इथे प्रशांत पोळ लिखित खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. वैष्णवी अगवणे हुंडाबळी प्रकरणातील आरोप असलेला निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. मात्र त्याला अटक करताना पोलिसांना तांत्रिक विभागाचं महत्त्वाचे सहकार्य लाभलंय. नेपाळमधील मोबाईल सिम कार्ड निलेश वापरत असल्यामुळे त्याचा माग काढण्यास अवघड जात होतं. मात्र अखेर पोलिसांनी आपला कस पणाला लावला आणि निलेश चव्हाण याला नेपाळच्या सीमेवरून अटक केलंय. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील हगवणे कुटुंब चांगलेच चर्चेत आले. त्यांचे अनेक कारनामे समोर येत आहेत. हगवणे यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला देखील फसवल्याची माहिती समोर आली आहे. पुतण्या संतोष हगवणेसाठी त्यांनी एका चित्रपट दिग्दर्शकाला धमकावले होते. याबद्दलची माहिती दिग्दर्शक अविनाश खोचरे यांनी स्वतः दिली आहे. विशेष म्हणजे हगवणे यांच्याकडून जेसीपी व्यवहारात जेसीपी खरेदी करणाऱ्यास 11 लाखांचा गंडा घातल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली आहे. पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो प्रकल्पांना गती देण्यासंदर्भात पुण्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली आहे. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या विस्तारित टप्प्यांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देणे, तसेच खराडी, हडपसर, स्वारगेट, खडकवासला सोबतच नळ स्टॉप, वारजे, माणिकबाग या टप्प्यांना पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डची मान्यता मिळवण्यासंदर्भात मोहोळ यांनी खट्टर यांच्याशी संवाद साधलाय. एकीकडे वायुसेना प्रमुखांच्या वक्तव्यातून संरक्षण खात्याची वास्तवता समोर आल्यानं सत्ता पक्षाची पोलखोल झाली आहे. राहुल गांधी यांचे देशाप्रती काळजी दर्शवणारे प्रश्न योग्यच असल्याचं सिद्ध झालं असल्यानं त्यांची भूमिका जागरूक व समंजस विरोधी पक्षनेत्याची असल्याचे वेळोवेळी सिद्ध होत असून देशभर प्रशंसा होते. यामुळेच भाजप नेते बिथरल्याचं बघायला मिळते. अतिक्रमण हटवा कार्यवाही सुरू असल्यानं गिर्यारोहक व पर्यटकांसाठी सिंहगड 3 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. 2 जून पर्यंत रस्ता मार्गे आणि पायवाटेद्वारे पर्यटकांना प्रवेश देण्यात येणार नाहीये. ही कार्यवाही अद्यापही सुरूच असल्यामुळे पुढील 3 दिवस म्हणजेच आज 31 मे पासून 2 जून पर्यंत किल्ला हा नागरिक आणि पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. वाघोली पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली आहे. वाघोली लोहगाव रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीकडून पोलिसांनी 8 किलो 402 ग्रॅम गांजा जप्त केलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील सुरेश साहेबराव पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडील पिशवीतून गांजा सापडलाय. जप्त केलेल्या गांजाची किंमत 1,69,340 रुपये होती. विवाह विषयक संकेतस्थळावरून झालेल्या ओळखीतून एका महिलेची 7 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी सहकार नगर पोलिसांनी एका विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी प्रतीक संजय देवरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. देवरेनं महिलेला शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले होते. त्यानंतर त्याने महिलेकडून वेळोवेळी 7,20,000 रुपये घेतले होते. त्यानंतर त्याने महिलेला परतावा दिलाच नाही. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. आणि या बातमीसह वेळ झाली पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.